नमस्कार, मी अजित. आपण पाहताय झी 24 तास. वसईमध्ये शुक्रवारी झालेल्या लाठीचार्ज विरोधात आमदार विवेक पंडित यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. तर कालच्या घटनेला 24 तास उलटले तरी जखमींना पाहायला शासनाचा कुणीही अधिकारी किंवा पोलीस फिरकले देखील नाहीत. कालच्या लाठीचार्जमध्ये पंडित यांची बॅग आणि त्यातले 1.5 लाख रुपये हरवले असल्याचं पंडित यांनी सांगितलं. वसई आणि वाघोली भागात शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांवर आणि निष्पाप नागरिकांवर हा असा अमानुष लाठीमार केला होता. वसई विरार महापालिकेतून 53 गावं वगळावीत या मागणीसाठी जनआंदोलन समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी बसेस आणि पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी हा अमानुष लाठीमार केला. यावेळी घरांमध्ये घुसून नागरिकांना बाहेर काढून त्यांना अशी मारहाण करण्यात आली होती. महिलाही या मारहाणीतून सुटल्या नाहीत. आता या लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर पाटील यांनी दिले आहेत. कोकण परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांना एका आठवड्याच्या आत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश आर पाटील यांनी दिलेत. माध्यमामध्ये आलेले क्लिपिंग्स आणि फोटोही बघितलेले आहेत. हा लाठीचार्ज टाळता आला असता का? इतक्या हेवी लाठीचार्जची आवश्यकता होती का? कोणत्या परिस्थितीमध्ये लाठीचार्ज करावा लागला? या सगळ्या गोष्टींची चौकशी करून मी तातडीने अहवाल मागितलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या तोडग्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेणाऱ्या विवेक पंडितांनी या अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या लाठीमार प्रकरणी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचंही विवेक पंडित यांनी सांगितलंय. तसंच यावेळी पंडित यांची 1.5 लाख रुपयांची कॅश आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅगही चोरीला केल्याचं त्यांनी सांगितलं. जनरल डायरची भूमिका ज्यांनी निभावली आहे ते DYSP दीपक देवराज, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक हे सस्पेंड झाले पाहिजेत. जोपर्यंत हा न्याय मिळत नाही 53 गावांना आणि कालच्या पोलिसी अत्याचाराला, तोपर्यंत विधिमंडळ शांत राहील आणि इतर विधिमंडळ सदस्य शांत राहतील असं मला वाटत नाही. या अमानुष लाठीचार्जला 24 तास उलटले, मात्र एकही शासकीय अधिकारी भेटायला आला नसल्याचं जखमी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. तर शुक्रवारच्या घटनेत आमदारांना मारहाण केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. वाघोली गावात लोकांनी बस जाळल्यामुळे लाठीचार्ज करावा लागल्याचं सांगत पोलिसांनी या अमानुष मारहाणीचं समर्थनच केलंय. मला तहसीलदार साहेबांनी आदेश दिले की योग्य तो बळाचा वापर करून आपण आमदार साहेबांना हॉस्पिटलमध्ये न्यावं. त्या प्रकारचा दंडाधिकारी म्हणून त्यांनी मला आदेश दिला आणि त्या आदेशाची आम्ही कारवाई केली. मंत्रालयात घुसताना देखील 1992ला आम्हाला पोलिसांनी अशा प्रकारे मारलं नव्हतं आणि हे जे आहे ते पोलिसांनी असं वाटतं की हे प्री प्लॅन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की पोलीस नसून ते गुंडच होते. फक्त त्यांनी पोलिसांचा गणवेश धारण केलेला. पोलिसांनी केलेल्या या अमानुष मारहाणीच्या चौकशीचा अहवाल आठवडाभरात सादर होईल. मात्र हा अहवाल कितपत न्याय्य असेल आणि त्यावर प्रत्यक्षात कितपत कार्यवाही होईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. झी 24 ताससाठी मुंबईहून एहसान अब्बास आणि वसईहून प्रवीण नलावडेसह अनुज्ञा अंगणे, मुंबई.